आज हे सगळे कलाकार थुकरटवाडीच्या या मंचावरती आलेले आहेत. इतरही सगळ्या कलाकारांची गप्पा मारायच्या आहेत, पण आता वेळ झालेली आहे आमच्या थुकरटवाडीमधल्या मनोरंजनाची. आता इकडे सुद्धा कसं असतं, मालिका येणार म्हटलं की आमचे लोक उत्सुक असतात की त्यांच्यासमोर त्यांचं काहीतरी सादर करायला पाहिजे. तुमची 100 डे मालिका आहे, आमची 1 डे अशी एक तयार केलेली आहे आम्ही. एकच दिवस मिळाला होता. ते 1 डेमध्ये सगळं आहे, त्यांचं इन्व्हेस्टिगेशन वगैरे सगळं घडणार आहे. तर त्या सिरियलमध्ये सुद्धा तुमच्याजवळ जाणारी काही पात्र तुम्हाला दिसू शकतात. तर 1 डेमध्ये झालंय असं की पहिल्याच एपिसोडमध्ये इकडे खून झालाय आणि खून झालेला असल्या कारणानं देसाई यांच्या घरामध्ये पोलीस आलेले आहेत. बघूयात मग आता काय घडणार आहे. जागा मोकळी करून द्या पहिलं तिकडे. चला जागा मोकळी करा तिकडे. इन्व्हेस्टिगेशन चालू आहे इकडे. पोलीस कामात अडथळा लक्षात ठेवा. गपचूप राहा. ऍडमिट कोठारे कोण कोण ऍडमिट कोठारे. ऍडमिट कोठारे नाही, ते आदिनाथ कोठारे असं आहे ते. आदिनाथ आहे पण फास्ट बोललं का असं वाटतं ना. ऍडमिट कोठारे. सर थँक्यू सर, तुम्ही आला फार बरं वाटलं मला. मी फॅन आहे सर तुमचा. उर्मिला कानेटकर तुमचे मिसेस आहे ना सर. एक पर्सनल प्रश्न विचारतो तुम्हाला, राग मानू नका. पर्सनल विचारतो. म्हणजे तुमच्या मिसेसने समजा तुम्हाला आग्रह केला की बाबा आज तुम्ही जाऊ नका कामावरती, तर तुम्ही त्यांच्या प्रेमाखातर सुट्टी काढता का? हा म्हणजे प्रेम राहते ना भाऊ, असं राहता. बायकोने मला आग्रह केला तर प्रेमाखातर सुट्टी काढावं लागते ना, आहे ना सर. पण माझं सजेशन असं आहे सर की तुम्ही सुट्ट्या काढत जाऊ नका. का आधीच तर 100 डेज सिरियल आहे त्यांची. हा आता राहिलेच किती दिवस. प्रत्येकातले तुम्ही बायकोच्या प्रेमाखातर 2-3 दिवस सुट्ट्या काढणार, शनिवार रविवार. हा एवढं सगळं कटून पगार किती उरणार तुमच्या हातात? है ना. आता तुम्ही कुठे बाबाच्या जागेवर लागले, पोलीसमध्ये भरती झाले. कशासाठी आला तुम्ही इकडे? मी पोस्टमन आहे सर. दिसत नाही का एवढं हे एवढे कपडे घालून तरी कशासाठी आला म्हणतो तुम्ही? अरे इन्व्हेस्टिगेशनसाठी आलो. पहिले सांगितलं नाही का तुम्हाला? हे तर म्हणजे असं झालं का तेजस्विनी पंडित ना इतर बाहेर किती कामं केले तरी त्यांना विचारायचं तुम्ही ती असता ज्या चला हवेमध्ये असता. याला काय अर्थ आहे का? ते खरंच आहे म्हणा, पण असं तोंडावर बोलणं बरोबर वाटत नाही ना. बरोबर वाटत नाही, समजत नाही यांना. आता काय बोलायचं आपण, तुम्ही सांगा बरं मॅडम. असं राहतं ते. आता इन्व्हेस्टिगेशन आज इन्व्हेस्टिगेशन काय झालं सर, एक केस आली आमच्याकडे. अच्छा. आणि त्याचे इन्व्हेस्टिगेशन करायसाठी आम्हाला 1 डे दिलाय. 1 डे पुरतो तुम्हाला? रमेश भाटकर सरांना 1 डे पुरला, आम्हाला नाही पुरणार काय? एवढे मोठे माणसं सर. तेच काय झालं, आम्हाला हे खुनाचं इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे. खून झाला पहिल्याच दिवशी? हा रमेश भाटकर सरांचा. अच्छा, तुमच्या पण सिरियल मध्ये? 10:30च्या स्लॉटची ते खासियतच आहे. होय का? हा 10:30 वाजता जर सिरियल आली ना का ते मेन कॅरेक्टरला पहिल्याच दिवशी त्याचं मर्डर करून टाकतात. अच्छा. आणि मग अख्खी सिरियल त्याच्या भोवती फिरवतात. अच्छा. सर कसं होते, सिनियर माणसाचा प्रॉब्लेम होऊन जाते ना. आता भाटकर सरांना फोन आला तर तुम्ही काम कराल का बुवा? आणि अख्खी सिरियल मध्ये तुमच्या भोवती फिरते की त्यांना वाटलं आता 100 डे पकले आपले. तिने हो म्हटलं आणि पहिल्याच एपिसोडला त्यांचं मर्डर झालं. आता इन्व्हेस्टिगेशनला आम्ही सुरुवात करतो, पण आमचे जे साहेब आहेत कोठारे साहेब, ते येतील आणि इन्व्हेस्टिगेशन करतील. हा तुमच्याकडे पण कोठारे साहेब आहेत? आमच्याकडे कोठारे आहे ना. कोठारे शिवाय पोलीस नाही सर. डिपार्टमेंटच नाही आहे ना. असं आहे ना ते आमच्या. मला साहेब कोठारे आहे तुम्ही? कोठारे काय वहाँ ढूंढ रहे हो और मैं तुम्हारा यहाँ इंतकाम कर रहा हूँ. इंतजार. मैं तुम्हारा यहाँ इकबाल काय रे ते बोलता येत नसेल तर नका पाठ करू तुम्ही. मग कठीण कशाला देता? सोपं द्या ना. मैं तुम्हारा इधर इंतजार कर रहा हूँ. हाँ मैं तुम्हारा इधर इंतजार कर रहा हूँ. शाबाश, जमलं. सर तो दुसरा सिनेमा होता छकुला, हा दुसरा आहे. इकडे आई बी काही नाही. आता जरा मोठे झाले ना तुम्ही. ओके ओके. बरं मी काय म्हणतो सर, इन्व्हेस्टिगेशनला लगेच आपण सुरुवात करू, कारण की आपल्याला एकच दिवस दिलाय, नाही तर केस जाईल. शक्यच नाही. केस निघून जाणं शक्यच नाही.
का पण सर? कारण मी रोज केसांना शॅम्पू लावतो. सर त्याबद्दल नाही बोलत आहे मी. आपल्याकडे जी कंप्लेंट आली होती बाईची, मिशिंग झाले आज बंद, त्या केस बद्दल बोलतोय. पाचोळा सैरा वैरा वारा पिसाट घरी तुझे झाड पान शांत आहे सावल्या मुठाने हरती भवताली विडती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाने आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्री लक्षात घ्या, हे दुसरी सिरियल होती, हे दुसरी सिरियल. ये बाय माझे त्याचा काय झाला, दोन्ही सिरियलचं टायमिंग एकच असं ना 10:30, म्हणून जरा प्रॉब्लेम झालो. थंय मी सरिता, हय मी संगीता, कळला मा, त्याच्यामुळे गोंधळ झालो. आता तुमका कळलं ना आपलं हे तुम्हाला समजलं ना आता? हा? मग आता तुम्ही तुमच्या मॅडमला बोलवा. हा होय होय साहेब आलेत म्हणा इन्व्हेस्टिगेशन साठी. होय होय. हा मॅडम येवा जरा. बेचैन तुम्हारे दरस के नजरिया सजन. लग्न झालंय तुमचं? तुमचं लग्न झालंय? डोंबिवलीला बायको राहते ना? एक पोरगा पण आहे का तुम्हाला? कशाला कशाला का हौस आहे साडी घालून बाई करायची? कुठल्या तरी अँगलनी तू तेजस्विनी पंडित वाटतोस का? इथं फक्त एकच कास्टिंग परफेक्ट आहे. कोण? मी. चला चला ए, थांबा ना. कोण आहेस तू? अजय कोठारे. कोठारे कमी आणि पोटारे जास्त वाटतोय. जरा विचार काय हवं यांना. असं का आलंय? कोण आहे? माझं आडनाव आहे ना झाडबुके. अजिबात कोणाला सांगू नकोस की आपण नवरा बायको आहोत. कोणाला सांगू नका आम्ही नवरा बायको आहे. बस काय, अरे खूप ओळख आहे आपली, मी सांगणार आहे कोणाला? काय यार तू पण यार आज थोडी करते. प्लीज कोणाला सांगू नका. कोणाला सांगू नका आम्ही नवरा बायको आहे. बस क्या जुबान दादा, एक बार बोला तो नहीं बोलेगा. थँक्यू. जुबान.